त्याचा प्रॉब्लेम दिसून आला. मी म्हटलं आज ओरडावं लागेल, मला जोरात सांगावं लागेल, परंतु त्याआधी प्रिय तरुणांनी त्याची सुंदररित्या दुरुस्ती केली, म्हणून आज माईक चालू आहे, आपण सुंदर गीतं गाऊ शकलो आणि परत एकदा देवच वचन आपण ऐकू शकत आहोत. सर्व प्रॉब्लेम्स या तरुणांनी आणि खरोखर दूर केलेला आहे. ख्रिस्त येशूमध्ये देवा तुम्हा सर्वांना, या तरुणांना आशीर्वादित करू. परत एकदा या सभेसाठी तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये मनापासून स्वागत आहे. नेहमी मंदिराला या, आपलं जीवन देवाला समर्पित करा. देव त्याच्या वचनातून काय बोध करतो त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी आता परत तो सेकंड कमिंग, त्याचं द्वितीय आगमन ज्याला म्हटलेलं आहे, आता परत त्याचं येणं यासाठी होत असेल, तो त्याच्या वधूला, तो त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे, लक्षात घ्या. म्हणून मागच्या वेळेला आपण पाहिला होता, काय पाहिला होता? अध्याय 1च. कोणता अध्याय? 1च. कोणता अध्याय? मॅथ्यू 25, मत्ते कृष्णवर्तमान 25वा अध्याय, 1च अध्याय, 3 दृष्टांत, 1च अध्याय, 3 विजन, 3 दृष्टांत. झोपू नको म्हणजे काळजी व्हा, सावध राहा, सिद्धैस. दुसरा विश्वासूपणा, तुला जे दान दिले ना देवबापाने, विश्वासाने कर. आणि तिसरा प्रेम कर. न्यायाच्या दिवशी तू प्रेम कर. मी भुकेला होतो, तुम्ही मला काय न दिले. मी उघडा होतो, तुम्ही मला वस्त्र दिले. मी आजारी होतो, तुम्ही मला भेटायला आला. मी बंदीशाळेत होतो, तुम्ही मला भेटण्या. हे प्रेम. लव वन अनदर, एकमेकांवर प्रेम करा. हे येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या दिवशी तो वर येत असताना या गोष्टी, हे विजन स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आता पण त्याचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. आज फ्रेंडशिप डे आहे. फ्रेंडशिप विषय सांगायची काय गरज नाही ना ब्रदर, तुम्ही ऐकलेलंच आहे. खरा सोबती, खरा मित्र, सगळं बरोबर आहे ना, ऐकलेलं आहे. ते काय विशेष काय नाही आहे. विशेष आज आपण ऐकूया. त्याच्याविषयी काय सांगावं असं काय नाही आहे. खरा मित्र आमचा येशू ख्रिस्त आहे. कोण मित्र? येशू आणि सारे वजी वहाया. बरोबर आहे की नाही? येशू आमचा खरा मित्र आहे, बस बाकी सब झूठ आहे. सब झूठ आहे. बांधणारा पण, बांधून घेणारा पण, सब झूठ आहे. तुला फ्लॉवर देणारा, तुला बोलणारा, तुझ्यावरती भरोसा ठेव म्हणणारा, सगळे झूठ आहे ते. हे बायबल सांगते. त्याच्याविषयी काय नाही. परंतु ख्रिस्त येत असताना तुमचं आणि माझं जीवन, तुमचं आणि माझं तयारी कसं असेल याविषयी आपण पाहणार आहोत. प्रिय बंधू, प्रिय बहीण, 3 गोष्टी. सावधस, झोपू नको, एकमेकांवरती प्रेम कर, त्याच्यानंतर तुला जे काही वरदान दिले ते विश्वासूपणे तू करत राहा, म्हणजे ख्रिस्त तुला घेऊन जाईल. हे विषय आपण पाहिलं होतं. आणखी 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होत असताना काय घडणार आहे, काय गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये घडतील. सर्वात महत्वाचं काय, तुझं मरण तुला माहित नसणार. तुझं मरण तुला माहित नसणार. त्याच्यानंतर उद्या काय होईल भविष्य तुला माहित नसणार. कल के भरोसे पे ना रहना, कल क्या होगा किसी ने न जाना. उद्या काय होईल माहित नाही. नंबर 2, पहिलं काय मरण माहित नाही. मरण माणसाला कधी येईल माहित नाही. दुसरा, कल के भरोसे पे ना रहना, उद्या काय होईल माहित नाही. उद्या काय होईल माहित. आणि तिसरा, येशू कधी येईल माहित नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळे सांगत असलेलं आपण सांगत नाही. विशेष तुम्हाला सांगायचं असतं. विशेष तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पवित्र शास्त्रातून. प्रिय बंधू, प्रिय बहीण, अब्राहमाला इसाक झाला,
इसाहाकाला याकोब झाला, याकोबाला यहुदा आणि त्याचे 12 भाऊ झाले. बरोबर आहे. अब्राहमला इसाहाक झाला. आपल्या नावाची ओळख देव स्वतःच ओळख करून सांगत असताना देव अब्राहमाचं नाव घेतो, देव इसाहाकाचं नाव घेतो, देव याकोबाचं नाव घेतो. आपल्याला वाटतं हे माणसे कमी दर्जाचे आहेत काय? माणसे कमी दर्जाचे आहेत का? यांना व्हॅल्यू कमी आहे का? नाही. फार श्रेष्ठ आणि महत्वाचे लोक आहेत ते. कोण? अब्राम, इसाहाक, याकोब. वयवर्ष 100 अब्रामाला लेकरं नाहीत. वयवर्ष 90 सारेला लेकरं नाहीत. देव म्हणतो मी तुला देतो अब्राम. देव म्हणतो मी तुला देतो. अब्रामाला इसाहाक झाला. किती वर्षाचा झाला इसाहाक? इसाहाकाचं कधी लग्न झालं? किती वर्षाचा होता त्यावेळेला इसाहाक? 40 वर्ष. जोपर्यंत बाप नवरी बघत नाही, मुलगी बघत नाही, बायको बघत नाही, तोपर्यंत कोणाकडेच इसाहाकाचं परस्त्रीकडे लक्ष नाही. कुणाचं? इसाहाक. इसाहाक किती वर्षाचा बघा इसाहाक? 25वा अध्याय वचन 20. पहिले पुस्तक जेनेसिस 25वा अध्याय वचन 20. इसाहाक 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने आरामी लाबान याची बहीण पदन अरामातील आरामी इसाहाक 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने आरामी लाबान याची बहीण पदन अरामातील आरामी बतुएल याची कन्या रिबका बायको केली. 40 वर्षाचा असताना. तरुण किती स्वच्छ राहिला बघा इसाहाक, किती पवित्र राहिला बघा इसाहाक. जोपर्यंत बाप मला बायको बघत नाही तोपर्यंत असं मान उंच करून नजर वर करून कोणालाच बघितलं नाही. याला म्हटलेले प्रिय बंधू प्रिय बहीण, एका चांगल्या बापाला झालेला चांगला लेकरू, एका चांगल्या बापाला झालेलं चांगलं मूल. म्हणून नाव घेतो देव इसाहाकाचा अब्रामानंतर. 40 वर्षाचा झाला. जीवन चरित्र व्यवस्थित ठेवलं प्रियांनो. कोण? इसाहाक. तो इसाहाक येशू ख्रिस्ताचं दर्शक. इसाहाक येशू ख्रिस्ताचं दर्शक. येशू ख्रिस्त 30 वर्षाचा होता ना? कधीच पाप केला नाही जेजस क्राइस्ट. येशू 30 वर्षाचा, इसाहाक पण 30 वर्षाचा. इकडे अब्राम, इकडे इसाहाक, इकडे येशू ख्रिस्त, इकडे पिता. दोघांचं दर्शक. अब्राम पित्याचं दर्शक, इसाहाक येशू ख्रिस्ताचं दर्शक. एकुलता एक पुत्राला देवा म्हणतो तुझ्या मुलाला देऊन टाक माझ्यासाठी, होमार्पण कर मोरिया डोंगरावरती. आणि इकडं एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त जगासाठी होमार्पण होतो, आरतीला जातो. दर्शक दर्शक. इकडे दोघे बरोबर जातात मोरिया डोंगरावरती. इकडं पिता आणि पुत्र दोघं एकांतामध्ये प्रार्थना करतात. दोघांचं बोलणं एक, दोघांचं चालणं एक, दोघांची परिस्थिती एक. इकडं इसाहाक खांद्यावरती लाकडं घेऊन जातो, इकडं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खांद्यावरती अवजड वधस्तंभ घेऊन जातो. इकडं इसाहाक मोरिया डोंगरावरती जातो, इकडं प्रभू येशू ख्रिस्त कल्वरीच्या डोंगरावरती त्या गुलगुता टेकड्यावरती जातो. इकडं अब्राम इसाहाक
आणि त्याचे जे सेवक आहेत गाढवा सहित त्या पायथ्याशी, त्या डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही इकडे थांबा, मी आणि मुलगा जाऊन देवाचं वर्शिप करून येतो म्हणतात. आणि इकडे प्रभू येशू ख्रिस्त आणि पिता दोघच. कोण कोण आहेत? 11 शिष्यांना बाहेर सोडले, 11 शिष्यांना बाहेर सोडला आणि प्रभू येशू ख्रिस्त तिघांना घेतो. कोण कोण? पेत्र, याकूब, योहान हे नेहमी येशू ख्रिस्ताबरोबर असते. परंतु ज्या वेळेला अटक झाली ना गेतसेमने बागेमध्ये, त्यावेळेला गेतसेमने बागेमध्ये प्रभूच्या सहवासामध्ये एकांतामध्ये प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्त. पिता आणि पुत्र, इकडं अब्राहम पिता, इकडं पुत्र इसहाक. प्रिय बंधू, प्रिय भाई, काय वाटते तुम्हाला? इतका चांगला इसहाक. हे सांगण्यासाठी हे सांगितलं तुम्हाला. इसहाक किती पवित्र आहे, किती चांगला आहे हे सांगण्यासाठी येशू ख्रिस्ताला उदाहरण देऊन येशू ख्रिस्ताचं सादृश्य म्हणून सांगितलं मी तुम्हाला. 30 वर्षाचा बाप काय करतो? झोपवतो, त्याला हातपाय बांधतो, सुरा उचलतो तरी काय म्हणत नाही. आणि इकडे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती लटकतो, कुणाला काहीच म्हणत नाही. हे पित्या, होईल तर हा प्याला मज पासून तळून जाऊ दे, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. बाबा, कुमारपणासाठी लाकडे आहेत. यज्ञपुष्प कुठे आहे बाबा? देव बघून देईल. काही म्हणत नाही बाबाला. कोण? इसहाक. इकडं पुत्र पण काही म्हणत नाही. होईल तर हा प्याला मजपासून तळून जाऊ दे, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तो इसहाक मरायला टेकला. मरण म्हटलं ना तुम्हाला, आधी सांगितलं ना, माणसाला मरण कधी येईल माहित नाही. माहित आहे का? सिक्रेट. मरण कसं आहे? सिक्रेट. लग्नामध्ये गेल्यानंतर तुम्ही सिक्रेट बंद पाकिट देतात. सिक्रेट किती पैसे असते तुम्हालाच माहित. 500 आहे का 1000 आहे का 100 आहे का? सिक्रेट. अमुक अमुक कुटुंबाच्या नावाने बंद पाकिट देण्यात आले. सिक्रेट. गिफ्ट बॉक्स देतात, त्याच्यामध्ये काय हे तुम्हालाच माहित. सिक्रेट. जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत सिक्रेट. मरण पण सिक्रेट. तुला माहित नाही कधी येईल, माहित नाही. तू सावध राहा. तू सावध राहा. तोही सहा, त्याची दृष्टी मंद होऊ लागली. दिसेन असं झालं डोळ्याला. त्याची दृष्टी मंद होऊ लागली. मरण्याच्या अगोदर म्हणतोय, इसहाक बाळा, वडील मुलगा कोण? वडील मुलगा कोण? वडील मुलगा कोण? याकोबाचा, इसहाकाचा एसाव. बाळा, मला नॉनव्हेज खायचंय रे. मला नॉनव्हेज खायचंय. हरणाचा मांस मला खायचंय. मटण मला पाहिजे. जा, भाती घे, भाता घे, धनुष्य घे, तुझी जे काही हत्यार आहेत ते घेऊन रानात जा, हरणाचं पारद कर, मला चांगलं मटणाचं जेवण दे. कुठे आहे ते? उत्पत्ती 27वा अध्याय 1 पासून. इसहाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, बाळा, तो म्हणाला, काय आज्ञा? तो त्याला म्हणाला, पहा, मी आता म्हातारा झालो आहे. मी आता म्हातारा झालो आहे आणि मला मृत्यू केव्हा येईल? मला मृत्यू केव्हा येईल माहित नाही. दॅट इज बायबल. मेल्यानंतर धडा होऊन जाते. आधी कळते का मरणार म्हणून? मला मृत्यू केव्हा येईल माहित नाही. मला मृत्यू कधी येईल माहित नाही. त्याच्या आधी तो देवाचा स्वीकार कर. जेम्स या ठिकाणी पिल्ले आमचे बंधू,
बहीण रेबेका, त्यांच्या घरी मी गेलो. त्यांची आई खूप आजारी होती, जर्जर झाली होती, बिछाण्याला खेळलेली, केस सगळे कापलेले, डोळे नुसतं डोळे होते, त्यांचे डोळे उघडे होते, हातापाय काम करत नाही, ओळखत नाही, बिछाण्याला खेळलेली आहे, खात नाही, पीत नाही, भयंकर अवस्था, डोळे उघडे आहेत, पण कधी मरेल त्यांना पण माहित नाही. मेल्यानंतर त्यांनी मला फोन केला, पालक साहेब मम्मी गेली. माहित होतं ब्रदर तुम्हाला आई कधी मरणार? इसहाक सांगतो या ठिकाणी, मला मृत्यू कधी येईल ते ठाऊक नाही. ते ठाऊक इसहाकच नव्हे, या भूतलावरील प्रत्येक व्यक्ती, अमेरिकेचा प्रेसिडेंट असो, भारत देशाचा पंतप्रधान असो, श्रेष्ठांपासून कनिष्ठापर्यंत कोणी का असेना, आम्हाला मृत्यू कधी येईल माहित नाही. डॉक्टर म्हणतात बघा, घेऊन जायला, याला घेऊन जायला, संपलं आता, संपलं, फोन करा सगळ्यांना, फोन करा, नातेवाईकांना बोलवा, आता काय नाही, आता संपलेलं आहे सगळं. डॉक्टर म्हणतात घरी आल्यानंतर अचानक तब्येत बरी होऊ लागते, जिवंत होतो. काही माणसांना काही धोका नसते, काही डॉक्टर म्हणतात काही प्रॉब्लेम नाही हो, काही नाही हो, काळजी करू नका हो, व्यवस्थित आहे, सगळं बरोबर आहे, छातीचं ते सगळे क्रिया व्यवस्थित चाललंय, ईसीजी बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे, काहीच धोका नाही, घरी घेऊन जा. अचानक मरून जातो. मृत्यू कधी येईल माहित नाही माणसाला, मरण कधी येईल नाही माहित नाही माणसाला. किती श्रेष्ठ प्रिय इसहाक, येशूचं उदाहरण दिलं ना, तो इसहाक मराव्यास टेकला, मग तू मरणार नाही का? असं काय तू जीवन जगतो, मी जसं काय मला मरण येत नाही, मी हजारो वर्षे जीवन जगतो, असं फिलिंग असते तुझ्यामध्ये, बोलताना, चालताना, बघताना, बसताना, इतका रुबाब असते माणसाचं. इसहाक येशू ख्रिस्ताचा सदृश, तरी पण मृत्यू गाठते त्याला, गाठते. किती माणसं मिली प्रियांनो करोनामध्ये, किती माणसं मिली करोनामध्ये. संपूर्ण चेहरा झाकलेला, संपूर्ण हात पाय झाकलेले, बायको नवऱ्याला जवळ येऊ देत नाही, नवरा बायकोला जवळ येऊ देत नाही, लेकर आई बापांना जवळ येऊ देत नाही, आई बाप लेकरांना जवळ येऊ देत नाही. किती सॅनिटायझर लावायचं प्रियानो आता पायाला, किती खबरदारी, किती काळजी, किती माणसे मरून गेली. मृत्यूला प्रिय बंधू, प्रिय बहीण, कोणच आजपर्यंत हरवू शकले नाही. आम्ही जिवंत आहोत, गॉड्स ग्रेस. मी जिवंत आहे, गॉड्स ग्रेस. ते पण बायबल मध्ये आहे, 68वा अध्याय वचन 20, 68वा अध्याय स्तोत्र संहिता, 68वा अध्याय स्तोत्र क्रमांक 68वा अध्याय वचन 20, స్తోత్ర సహిత 68 68వ అధ్యాయం వచన 20, కీర్తనలు 68వ అధ్యాయము 20వ వచనం అమ్మ తెలుగులో చదవాలి. देव मला संकटातून मुक्त, देव मला संकटातून मुक्त करणारा देव आहे. देव मला संकटातून मुक्त करणारा देव आहे. देव तुला संकटातून मुक्त करतो आणि मृत्यूपासून सोडवणारा. आपण सगळे मृत्यूपासून सोडविलेले लोक आहोत. कोरोनामध्ये मेलो नाही ना, देवाने आम्हाला मृत्यूपासून सोडवलेला आहे.
मृत्यू आला होता आमच्याकडे पण, मृत्यू आमच्याकडे पण आला होता. देव म्हटलं राहू दे, राहू दे, याला राहू दे. आम्ही वाचले गेलो. त्याला म्हटलेले देवाची कृपा. देव सर्वमा 68:20 దేవుడు మా పక్షమున నీకు రక్షణ, तुला संकटातून सावरणारा, तुझा बचाव करणारा. మరణము తప్పించుట ఆయన వశమే, ప్రభు అయిన యెహోవా వశమే. मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे. तुला सोडवलंय मृत्यूपासून त्याने, तुला मृत्यूपासून सोडवलंय त्याने, तुला मरणापासून सोडवलंय त्याने. तू गोळ्या घेतो म्हणून नव्हे, तू व्यायाम करतो म्हणून नव्हे, तू रनिंग करतो म्हणून नव्हे, तू चिकन खातो म्हणून नव्हे, तू मटण खातो म्हणून नव्हे, तू दूध पितो म्हणून नव्हे. देव आम्हाला मृत्यूपासून सोडवणारा देव आहे. त्याने आम्हाला सोडवलंय ब्रदर. इतका चांगला देव आहे. त्याने आम्हाला मृत्यूपासून सोडवला, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. मग त्याने आम्हाला सोडवलेलं आहे मृत्यूपासून, त्याच्याकरिता जीवन जगू नये का? त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित करू नये का? आपलं जीवन त्याला समर्पित करून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू नये का? होय प्रिया, आम्ही जगायला पाहिजे. जगणे हे ख्रिस्त, मरणे हे लाभ म्हटला संत पौल. आता संपलं. मी ख्रिस्तासाठीच. बन्यामीन वंशातला क्रूर लांडगा बदलला गेला, त्याचं नाव शौल. तदनंतर संत पौल बदलला. खरा परिवर्तन बन्यामीन वंशातला शौल बदलला गेला. आता येऊ दे म्हटला मरण, माझ्यासाठी लाभ आहे. तू म्हणू शकतो का? डॉक्टर म्हणते संपलायचं, संपलं. तुझ्यापेक्षा अगोदर नातेवाईकच रडतेत, बोक्षी रडतेत नातेवाईक. उद्या मरायचंय म्हणताना आजच आपण तयारी केली असते. मरण जर सिक्रेट जर नसलं तर आजच आपण तयारी केलं असतो. म्हणून देवबापाने मरण सिक्रेट ठेवलेले. कधी कोणाला कोणत्या रूपाने येईल माहित नाही. आणखी मरण झालं. दुसरा काय सांगितलं बघा? कल के भरोसे पे ना रहना. उद्या काय होईल आम्हाला माहित नाही. कल के भरोसे पे ना रहना. उद्या काय होईल आम्हाला माहित नाही. याकोबाचे पत्र 4 अध्याय वचन 13 आणि 14. याकोबाचे पत्र 4 अध्याय वचन 13 आणि 14. अहो जे तुम्ही म्हणता की आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, व्यापार करो, बिजनेस करो. व्यापार हम ऐसा करेंगे, वैसा करेंगे, बिजनेस करेंगे, बिजनेस करो. त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. उद्या काय होईल तुला समजत नाही. उद्या काय होईल तुला समजत नाही. उद्या काय होईल तुम्हाला समजत नाही. तुमचं आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात. ही थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. तुम्ही थोडा वेळ दिसता. जोपर्यंत तुमच्यावरती दडा मातीत टाकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दिसता. माती टाकल्यानंतर दिसेनाशी होता. कशाला रुबाब? किती जणांना माती टाकले तुम्ही कब्रस्तानात, बघितलं नाही? किती लोकांना आम्ही पुरलो माहित नाही? किती लोकांना जाळून टाकण्यात आलं माहित नाही?
किती लोकांना पाहिलं होतं, त्यांचा रुबाब पाहिला होता, त्यांचे वस्त्र आम्ही पाहिले होते, त्यांचा सगळं एकंदर वर्तनक्रम आम्ही पाहिला होता. हा मरत नाही वाटलं होतं, पण सकाळी उठल्या समजलं RIP. अरे अरे कालच बघितलो आम्ही, काल दिसलो आम्हाला, काल आम्ही बोललो, आज मरून गेला. त्या तुम्हाला उद्याचे जेम्स लिहितो. कोण लिहितो? जेम्स. याकोब. कोण याकोब? येशू ख्रिस्ताचा भाऊ याकोब. तो लिहितो, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय, तुमचं आयुष्य ते काय. तुम्ही वाफ आहात, तुम्ही वाफ आहात. ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. याला गॅरंटी आहे, याला वॉरंटी आहे. बोलणाऱ्याला संपलं प्रियानं. त्या तुम्हाला उद्याचेच असे न म्हणता हा, प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू, अमुक करू असे म्हणा. उद्याच तुम्हाला समजत नाही. आणि की तिसरा काय सांगितलं होतं? मरण समजत नाही, उद्याच समजत नाही. तिसरा सगळ्यात मत येशूचं द्वितीय आगमन ना, त्याच्यावरती बोलत आहोत आपण. त्याच्यावरती तो विषय आहे ना आपला, तो सब्जेक्ट आहे ना आपला. येशू कधी येईल माहित नाही. 25वा अध्याय, 24वा अध्याय, 25वा अध्याय येशू येण्याविषयी या भूतलावर असताना शिष्यांसमवेत बोलतो. प्रियानो, कधी काय होईल माहित नाही. मी येत असताना किती प्रॉब्लेम होईल माहित नाही प्रियानो. येशू कधी येईल. 25वा अध्याय मत्ते कृषी वर्तमान 25वा अध्याय वचन 13. 25वा अध्याय वचन 13. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, त्याच्यानंतर थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, माहित नाही कोणत्या दिवशी. तू रविवार प्रभू येतो म्हणून तू चर्च मध्ये गर्दी करू नको. चर्च मध्ये गर्दी केलं तर रविवार येणार नाही, शब्बा दिवशी येणार नाही म्हणून सांगितलं आहे बायबल मध्ये. रविवार सगळेच दूत ब्रदर, रविवार सगळेच दूत. बाहेर गेल्यानंतर भूत, सगळेच दूत चर्च मध्ये. फॅन कुठे आहे पहिले बघायचं, तिथं जाऊन बसायचं. तुम्ही नाही हा, आमच्या इकडचे फॅन नसलं तर त्यांना प्रभुभजन पण बाहेरच द्यावं लागतं. उशिरा येतात त्यांना. मग हे पाळक साहेब प्रार्थना करतात. 20 वडील लोकांच्या हातात ते सगळं पदार्थ असते, भाकर असते, द्राक्षरस असते, आणि या महाभागांना तिथं जाऊन द्यावं लागतंय. तो जिथं थांबलाय तिथं. काय करायचं सांगा? खुर्ची पुरत नाही, लवकर येत नाहीत, उशिरा आलेल्यांची परिस्थिती, मग द्यायला पाहिजे. नाही दिलं तर भांडण. आमच्या इथले हा, तुमचे नाही. तुम्ही खूप चांगले आहात. ही परिस्थिती आमच्या इकडची. कोणत्या दिवशी प्रभू नेले माहित नाही. बेटा 25वा अध्याय वचन 13. म्हणून तुम्ही जागृत राहा. म्हणून तुम्ही 10 कुमारी वर्जिन्स, 10 कुमारी यांचं उदाहरण देऊन सांगतो. प्रिय बंधू, प्रिय बहीण, माझा प्रभू, तुम्ही जागृत राहा. कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र प्रवेश ख्रिस्त येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. माहित नाही. येशू काय सांगितलं ना, मरण कधी येईल माहित नाही, उद्याचं माहित नाही, अजून येशू कधी येईल माहित नाही. तू तयारीत असायला पाहिजे. तू आतमध्ये पाहिजे, तू बाहेर नको.
तू बाहेर नको, तू चालला जाशील. तू ख्रिस्ताबरोबर सदा सर्व काळासाठी राहण्यासाठी तू जाशील. प्रिय बंधू, प्रिय बहीण, किती भयंकर घटना घडालीच बघा, किती भयंकर घटना घडतेच बघा. 24वा अध्याय वचन 6, 24वा अध्याय वचन 6. तो जैतुनाचा डोंगर तुम्ही लढाविषयी ऐकाल. 24वा अध्याय वचन 6. तुम्ही लढायांविषयी ऐकाल, लढायांना लढायांच्या अवल्या ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा. किती लढाया चाललेत प्रियानो आता, किती लढाया चाललेत ना. पॅलेस्टाईन, इस्रायल, इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन, पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल. किती लढाया प्रियानो. अरब कंट्रीज, किती धनवान आहेत ते लोक. कोण आहे ते लोक? कोण आहे ती संतती? कोणाची लेकरं ही? आमच्या आईने केलेले चूक. कोण? सारा. गप्प बसायचा ना. नवऱ्याला पाठवते, जा जा हा घराकडे, हा घराकडे जा. मला लेकर होणार नाही गुरुजी, तुम्ही आगाऱ्याकडे जा. ओके, नवऱ्याला तेच पाहिजे. गेला, संतती झाली. इस्माईल रानडुक्करासारखा झाला, तिरंदाज झाला. देवाने तिची वाणी ऐकली. हीच आगाराची संतती. मुस्लिम राष्ट्र, अरब कंट्री, अफगाणिस्तान, पाकिस्तान, पॅलेस्टाईन, बुर्ज खलिफा. कोण? आगार. कुणाची संतती? अब्रामाची संतती. कुणाचा मुलगा इस्माईल? अब्रामाचा मुलगा बुर्ज खलिफा. आशीर्वादित केलं देवाने. पेट्रोल त्यांच्याकडं, गॅस त्यांच्याकडं, सगळं त्यांच्या तिथूनच येते. सगळं गॅस त्यांच्याकडनं येते, पेट्रोल त्यांच्याकडनं येते, इथेनॉल त्यांच्याकडनं येते. मोठमोठ्या गोष्टी सगळं प्रगत राष्ट्र कोण असते? हेच लोक, अरब कंट्रीज, मुस्लिम लोक, आगाराची संतती, साऱ्यानं केलेलं काम. देव म्हणतो ना, मी तुला देणार आहे मुलगा. देव म्हणतो मी तुला देणार आहे, पण साऱ्याला कुठं दम आहे सांगा? साऱ्याला कुठं दम आहे? मला लेकरं पाहिजे, मी बघायला पाहिजे, लेकरं पाहिजे, मला बघायला पाहिजे, माझ्या मांडीवरती ते प्रसूत व्हायला पाहिजे, बघायला पाहिजे. असतंय ना. काय लोक इतकं गडबड करतात. लेकर, मला माझ्या बाबतीत तसंच झालं. लेकर पाहिजे, लेकर पाहिजे. अरे थांब, 5 वर्ष झाले लेकरं नाहीत. मग काय करायचं? दुसरं करायचं? नाही, आम्हाला चान्स नाही, ही संधी नाही. ते तसं करता येत नाही आम्हाला. तसं करणं नाही आहे बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये तसं नाही आहे. त्याने केलेलं काम प्रिय बंधू, आज कितीतरी प्रगत आहेत ते लोक, ते राष्ट्र. त्याने आशीर्वाद दिला त्यांना, तो भाग वेगळा. परंतु अभिवचनाच्या द्वारे आशीर्वादित केला गेलेला आयजाक, इसहाक प्रिया पवित्र राहिला, चांगला राहिला, व्यवस्थित राहिला. आणि प्रिय बंधू, प्रिय बहीण, अब्रामानंतर देव इसहाकाचं नाव घेतो, इस्माईलचं घेत नाही. अब्रामाला इसहाक झाला, अब्रामाला परत इस्माईल झाला. आहे बायबलमध्ये. अब्रामाला इस्माईल झाला, परंतु देव नाव घेत नाही. मला इसहाक पाहिजे. माहित नाही येशू कधी, माहित नाही जीजस कधी. तुझी तयारी पाहिजे, तुझी तयारी. तुम्ही लढायाविषयी ऐकाल, लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही, तेवढ्यात शेवट होत नाही.
वचन 17, जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरिता खाली उतरू नये. तू धाब्यावरती आहेस का? धाब्यावरच राहा, खाली उतरू नको. आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता माघारी घेऊ नये. तू शेतात आहेस का? शेतात असता. त्या सगळ्यात महत्वाचं, त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. काय सांगतो प्रभू? शिष्यानो, मी येत असताना या गोष्टी घडणार आहेत, घडतच आहेत. प्रिय बंधू, प्रिय बहीण, तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होणार नाही. सगळं काय तुम्हाला माहित आहे. देव शब्दात दिवशी तुम्ही सगळेच पवित्र असता. मंडे कसे असता माहित नाही. रविवार सगळेजण चांगले असतात प्रियांनो. रविवारी सगळे चांगले असतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वारे लॉर्ड. आता प्रेज द लॉर्ड. आणि अंतःकरणात हे कधी मरून जाईल माहित नाही. म्हणून शब्दात दिवशी नको म्हणतो देव. शब्दात दिवशी होऊ नये. सगळं चांगलं बोलतील, चांगलं बोलतील, चांगलं बोलतील, नंतर ना कधी काय बोलतील माहित नाही. टेन्शन येईल असं बोलतात. टेन्शन, डोक्याला टेन्शन येईल. पहिले प्राइज द लॉर्ड ने सुरुवात होते, नंतर ना बघा टेम्पर आउट होऊन जाते ब्रदर. काय बोलाव काय बोलू नये समजत नाही. आता प्राइज लॉर्ड बोललेलं तूच होता ना. प्रिय बंधू, प्रिय बहीण, ख्रिस्त येत असताना या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तू तयार आहेस का? किती भयंकर घटना घडत आहेत बघा. किती भयंकर. शेतात दोघे असतील, एक ठेवला जाईल, एक उचलले जाईल. जात्यावरती दोघं दळत असतील, एक ठेवली जाईल, एक उचलला जाईल. एका बाजेवरती दोघं दिसले असतील, कदाचित नवरा बायको असतील. एक ठेवला जाईल, एक उठविला जाईल. एक ठेवला जाईल, एक उठविला जाईल. येशूचं द्वितीय मन, येशूचं द्वितीय मन. हे सगळं होत असताना प्रिय बंधू, प्रिय बहीण, कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तो येईल प्रिय बंधू, प्रिय बहीण, तो येईल, तो येईल. जे ते प्रेत असेल ते काय याचा अर्थ? जे ते प्रेत असतील ते गिधाडे जमतील. सांगितलंय का कोणी? जे ते प्रेत असतील. दादा कधी ऐकलंय? जे ते प्रेत असतील ते गिधाडे जमतील. कोण सांगितलंय का आतापर्यंत? काय त्याचा अर्थ? जे ते प्रेत असतील ते గిधाडे जमतील. అమ్మా తెలుగులో బాగా మాట్లాడతాడు. చదువు అమ్మా ఒకసారి. 24, 28, 24, 28. మత్తయి రాసిన శుభవర్తమానం 24, 25. ఎంత? 28 అమ్మా. 24, 28. పీనుగు ఎక్కడ ఉండేనో అక్కడ గద్దలు पोगावलं. जे ते प्रेत असतील ते गिधाडे. पुढच्या वेळेला आपण याच्या विषय पुढच्या विषय वंडर असणार आहे पुढच्या वेळेला. कधी तर वेळाला जे ते प्रेत असतील कशाला म्हणतो प्रभू ते आपण ऐकू. जे ते प्रेत असतील ते गिधाडे जमतील. त्या दिवसातील संकटांतर लगेच सूर्य अंधकारमय होईल. सूर्य अंधकारमय होणार आहे म्हणे. सूर्य अंधकारमय होईल. वाच बेटा 29. चंद्र प्रकाश देणार. आता प्रकाश देत आहे चंद्र. येशू येत असताना चंद्र प्रकाश देणार नाही. तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. बुनियाद हिल जाएगी. आकाशातील बळे डळमळतील. तो कुठे असणार? आत्ताच गाणं गायला ना. कोणतं गाणं डॅनियलला काढलं होतं?
आखिरी नरसिंगा फूका जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है. तेच आपण ऐकत आहो, आपण तेच ऐकत आहो. हे सगळं काय होणार आहे? ख्रिस्ती मनुष्या, तुझं टायटल काय आहे? तुझं शीर्षक काय आहे? तुझं टायटल काय? तुझ्याविषयी काय बोलण्यात येते? काय बोलण्यात येते तुझ्याविषयी? तुला काय बोलला प्रभू माहित आहे? तुझ्या लक्षात आहे का? तुझ्या लक्षात आहे का? तुझ्या लक्षात आहे का प्रभू तुला काय म्हटलंय? तू किती श्रेष्ठ आहेस, तू किती मान आहेस, तुला किती मोठं टायटल दिलंय. संपूया ते, ऐकून आपण संपूया. मला वाटतं फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय, फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय, पौलाचे फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय, 2 अध्याय वचन 15. काय टायटल देतो बघा प्रभू तुम्हाला मला? यासाठी की या कुटील विपरीत ही पिढी काय विपरीत आहे? प्रिय बंधू, प्रिय बहीण, कुटील आहे, विपरीत आहे ही पिढी. कधी गळा कापतील माहित नाही, कधी आम्हाला फसवतील माहित नाही, कधी आमच्या विरुद्ध बोलतील वागतील आम्हाला माहित नाही. ही कुटील आणि विपरीत पिढी आहे. संत पौल फिलिप्पियराच्या पत्राला लिहित असताना सांगतो, फिलिप्पे म्हणजे फिलिप्पाईन्स. फिलिप्पे म्हणजे फिलिप्पाईन्स, माहित आहे ना देश? फिलिप्पाईन्स. दादा परत एकदा, यासाठी की या कुटील व विपरीत पिढी तुम्ही निर्दोष निरुपद्रवी पाहिजे. हे तुझं टायटल. तू निर्दोष पाहिजे, तू निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले, कोणताही कलंक डाग आम्हाला लागता कामा नये. तू निर्दोष निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये, जे लोक कुटील आणि विपरीत आहेत ना, त्या लोकांमध्ये तुम्ही म्हणजे आम्ही, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन, बायबल, वर्ड ऑफ लाईफ, जीवनाचं वचन, बायबल जीवनाचं वचन, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना, वाचताना, पुढे करून दाखवताना जगात ज्योतीसारखे दिसता. ही तुमचं टायटल. आम्ही ज्योतीसारखं दिसतो म्हणे जगात. बघा संदेशने कुठं लावलंय लाईट? कुठं लावलंय लाईट? सांगा की कुठं लावलंय? वर आहे का, पायाखाली आहे का वरती आहे? ते वरती असलं तरच प्रकाश देते तुला, खाली ठेवलं तर उपयोग नाही. ज्योती कुठं आहे? वरती आहे का खाली आहे? तुला पण किती उंच करतो बघ प्रभू, आणि तू मात्र खाली 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 खाली. सैतान खाली म्हणतो, ऍक्च्युली तू खाली आहेस. गाऊ नको ते गाणं. हा, कोणतं गाणं बघा? मला ते गाताना मला असं वाटतंय, मी असं बघत असतो सगळ्यांना, अरे बाप रे. कोणतं? आपना बोझ येशू पर डालो. किती टाकायचं बोझ त्याच्यावरती? किती टाकायचं सांगा? सारखं 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 वजन, ते पापाचं वजन, वजन, भार भार, बोझ बोझ तुझ्यावरती आहे. करायचं टाकायचं, करायचं टाकायचं, करायचं टाकायचं. एवढंच आहे का काम? एवढंच आहे का काम? एकदा बोला, हो कष्टी व बारा करणे जन्म तुम्ही सर्व मत करा, म्हणजे तुम्हाला विसर्जन बस झाला. आलो ना आपण, कष्ट घेतला ना, बदस्तंवरती फेडला ना, परत परत करायचा आणि बोज त्याच्यावरती टाकायचा. ज्योतीसारखं कधी दिसतो तू? अनेकांना कसं कधी प्रकाश देशील तू? अनेकांना ख्रिस्ताकडे कधी आकर्षित करतो तू? अनेकांना ख्रिस्ताचं प्रेम कधी दाखवतो तू? अनेकांना प्रभू ख्रिस्ताचा वधस्तंभ किती महान आहे, किती श्रेष्ठ आहे, सार्वजनिक जीवन कसं आहे, तू अनेकांना कधी सांगशील?
तुला जगामध्ये ज्योतीसारखं ठेवलंय त्याने, तू मात्र खाली 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 जात आहे. जगात तुम्ही ज्योतीसारखे जगात तुम्ही दिसता. एकदा सूर्याला बघा किती उंच आहे, एकदा चंद्राला बघा किती उंच आहे. ते ज्योती पहा, ते स्टार्स पहा, ते तारे पहा किती उंच आहेत. प्रियांनो, तूच आहे म्हणे, तूच आहे म्हणे, तूच आहे. जगात तुम्ही स्टार दिसता, ज्योती सारखे दिसता, असे टायटल आम्हाला असताना प्रिय बंधू प्रिय बहीण, तू वर पाहिजे. वर असणारा तो खाली आला आणि गाणं गाताना म्हणतो, नीचा 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 शैतान को दबा. तूच दबला गेलायस, त्याला का दाबतो तूच दबला गेला, त्याला का दाबतो तो दाबला गेलास, मी दाबला गेलो खाली. जगामध्ये वरती असणारा तो येशू ख्रिस्ताच्या दिवसांमध्ये तो कधी येईल माहित नाही. असं तुझं शीर्षक आहे का, असं तुझं टायटल आहे का, तो जगात ज्योती सारखं दिसतो का सांग. तुला घ्यायला तो येईल, तुला न्यायला तो येईल. सदा सर्व काळासाठी, सदा सर्व काळासाठी तू आता दिसायला पाहिजे, तू आता तसं राहायला पाहिजे, तू तसं आता कर. छोट्या छोट्या गोष्टींवरती नाराज होऊ नको, फार मोठ्या गोष्टींवरती नेमणूक करणार आहे देवा, फार मोठ्या गोष्टींवरती नेमणूक करणार आहे माझा देव. छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रिय बंधू प्रिय बहीण नको. आपण प्रभूचे वधू आहोत, त्याच्या कुमारी आहोत, त्याचे लेकर आहोत. इसाक म्हणतो, मृत्यू मला कधी येईल माहित नाही. तदनंतर तुम्ही जर वाचले, इसाक मरून गेला, इसाक मरून गेला, इसाक मरून गेला. अब्राम आधी मेला, सारा आधी मेले, इसाक मेला, याकोब मेला, 12 लोक मेले, सगळे मेले. प्रियानो, सगळे मेले. आपल्या मंडळीमधले किती माणसं मेली बघा, किती माणसं मेली बघा. प्रभुवचनाच्या दिवशी पिल्ले आणि तिकडे यायचे, माझ्याकडे प्रार्थना करून घ्यायचे. आणि ते आजच्या दिवशी प्रार्थना करून घ्यायचे, तेल आणायचे, प्रार्थना करून घ्यायची. फळक साहेब प्रार्थना करा, फ्रान्सिससाठी प्रार्थना करा, जेम्स साठी प्रार्थना करा, कुटुंबासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी. प्रभुभोजन घ्यायचे. आणि ते प्रभुभोजन, ते त्यांचं मयत कसं झालं ते सोडून टाक. शरीर तुला जाळू दे, शरीर टाकू दे, किंवा ओशिवारा कब्रस्तानामध्ये टाकू दे, किंवा जाळू दे, किंवा नदीमध्ये टाकू दे, कुठे ते काय नाही. आत्मा पाहिजे देवाकडे, आत्मा. देवा, तुझं शरीराचं काय होतं ते माहित नाही, कुठं पुरतील त्याची कबर अजूनपर्यंत माहित नाही म्हणे. मोशेची कबर माहित नाही, कुठं ठेवल्या त्याच्याबद्दल काही नाही, ते काही नाही. तुझा आत्मा महत्वाचा. येशूच म्हणतो ना, देहापासून काही लाभ नाही, लाभ नाही, ते कचरा आहे, ते कुठं बी फेकून द्या, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यापासून काहीच लाभ नाही. देहापासून आत्मा जिवंत करणार आहे, देहापासून काही लाभ नाही. जिवंत असताना ते या ठिकाणी आले, ते या ठिकाणी आले. मी त्यांना बघितलं, ते आज दिसत नाहीत, ते आज दिसत नाही, ते आज दिसत नाही. ते आम्ही किती दिवस दिसणार, आम्ही किती दिवस राहणार, आम्ही किती दिवस प्रभूची आराधना करणार माहित नाही, माहित नाही आम्हाला. कदाचित आज, कदाचित उद्या, कदाचित पुढचा महिना, कदाचित त्याचा पुढचा महिना, कदाचित हे शेवटचं वर्ष असेल, माहित नाही आम्हाला. आपल्याला माहित नाही प्रिय बंधू प्रिय भाई, आपल्याला मृत्यू कधी येईल. अब्राम, मी अब्रामाचा देव, मी इसाहकाचा देव, ज्याचं नाव देव घेतो तीच व्यक्ती म्हणते, माझ्या मुला मेरा बेटा, मला नॉनव्हेज पाहिजे, मला मृत्यू कधी येईल माहित नाही. जीवन असं जगा प्रियांनो, इसाहकासारखं. इसाहक येशूचं सदृश्य म्हणून सांगितलं ना आधीच तुम्हाला, तसं जीवन जगा. जर नसेल हरकत नाही, आजपासून प्रभूला प्रार्थना करा, प्रभू
माझं जीवन चांगलं बनव, माझं बोलणं चांगलं बनव, माझं राहणीमान कसं का ना प्रभू, परंतु माझा आत्मा तुझ्याकडे येण्यासाठी उत्सुक व्हायला पाहिजे. तू आल्यानंतर मी तुला निर्दोष सापडायला पाहिजे. असं जीवन जगू. या मेजाकडे येत असताना, या पवित्र मेजाकडे येत असताना आपण आपल्या मनाची तयारी करू. आपली सर्व सिक्रेट, आपली सर्व गुपिते, आपले सर्व पाप आपण प्रभूच्या या पायथ्याशी, या वधस्तंभाशी टाकू. या पवित्र रक्ताने, या मेजाने शुद्ध हो. या भाकरीने स्वतःला बलवान करू, बलवान करू, बलवान करू. या आत्म्याला बलवान करू. आपलं जीवन देवाला समर्पित करू. देव या वचनाच्या द्वारे तुम्हाला मला आशीर्वाद करू. डोळे बंद करू. प्रार्थना. प्रिय देवबापा, त्या दिवशी इसहाक 40 वर्षाचा झाला. अब्राहमने त्याला बायको बघितली, तिचं नाव रेबेका. अब्राहमला इसाक झाला, इसाकाला याकूब, याकूब आला. 12 लेकर झाले. इसहाक कसं होता आज आम्ही पाहिलं. आज आम्ही कसे आहोत आज आम्ही पाहत आहोत. येशू कधी येईल आम्हाला माहित नाही. उद्याचं भविष्य आमच्यासाठी काय असेल आम्हाला माहित नाही. मृत्यू कधी येईल आम्हाला माहित नाही. आणि ख्रिस्त कधी येईल आम्हाला माहित नाही. त्याच्या आधी देवबाप्पा, आम्ही आमचं जीवन तुम्हाला समर्पित करण्यासाठी सहाय्य करा. त्याच्या आधी प्रभूला या वधस्तंभाकडे, या पवित्र बीजाकडे आम्ही येत असताना आमच्या सर्व पातकांचं क्षालन होण्यासाठी सहाय्य करा. आमची सर्व पापे रक्ताने धुतली जाण्यासाठी सहाय्य करा. तुमच्या कृपेत आम्हाला चांगला. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली. आमेन.